संभाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालं पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, विजय असो, आरक्षणाचा जनक राजश्री शाहू महाराजांचा, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळालं पाहिजे, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। माननीय मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज तहसील कार्यालयासमोर आलेलो आहोत आपण. या ठिकाणी परत एकदा मराठा समाजाने, गरजवंत मराठा समाजाने या ठिकाणी उपोषणाचा लढा हाती घेतलेला आहे. या निमित्त आपल्याबरोबर आनंद काशे सर आहेत. नमस्कार सर. जय जिजाऊ, जय शिवराय. पुन्हा एकदा आरक्षण चालू केलंय, परत एकदा तुमची उमेद चालू झाली, काय सांगता येईल? मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांची पूर्वीपासून मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या कुणबी नोंदी या पुरावा म्हणून तुम्हाला खूप झाल्या. 54 लाख नोंदी सापडलेत मराठ्यामध्ये. एवढा मोठा पुरावा तुम्हाला मिळालेला आहे. आता तुम्ही एक काम करा, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सुद्धा तुम्ही ओबीसी मधलं आरक्षण द्या. ही आमची साधी आणि सोपी सरळ मागणी. या मागणीसाठी जरांगे पाटलांनी मागील 3 वेळा आमरण उपोषण केली. बार्शीमध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभा राहिला. बार्शीमध्ये देखील आमरण उपोषण जरांगे पाटलांच्या सोबत मोठ्या ताकदीने या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारनं काही गोष्टी हलक्यात घेतल्या. त्यातल्यात मराठा समाजाला अगदी हलक्यात घेतलं. असे स्टेटमेंट दिले. त्यांच्या स्टेटमेंटला आमचा विरोध नाही, कोणी काय म्हणावं त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही मराठा समाज म्हणून. परंतु त्यांनी आमच्याबद्दल असं म्हणले की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम हा मतावरती होत नाही. आज बघितलं लोकसभेला काय झालं ते. मराठा समाजाच्या आंदोलनाचा परिणाम मतांवरती काय झाला. तुम्हाला 2 अंकी संख्या गाठता आली ना महाराष्ट्रामध्ये. ही परिस्थिती केवळ आणि केवळ फक्त मराठ्यांमुळे झालेली आहे. आमची आता सरकारला विनंती आहे, तुम्ही जरांगे पाटलांची तब्येत खराब आहे, त्यांना जास्त दिवस आंदोलन करायला लावू नका, उपोषण करायला लावू नका. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सरकार म्हणून त्यांच्याकडे जावा आणि आरक्षणाचा GR घेऊन जावा. कारण तुम्ही मुंबईमध्ये असंच फसवलं आहे आम्हाला आणि आम्हाला वाशीमधलं परत पाठवलं की दिलं आरक्षण म्हणजे जावा घरला. आम्ही घरला आलो कुठं आहे आरक्षण. त्याला 6 महिने होऊन गेले तर अजून आरक्षण नाही, फिरक्षण नाही, काय नाही. तसलं पण करू नका. त्या जरांगे पाटलांचा तब्येत, त्या जरांगे पाटलांचा प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशोब मराठा समाज तुमच्याकडून घेऊ नये म्हणून तुम्ही आरक्षण आज संध्याकाळपर्यंत द्या आणि मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवा. नाहीतर तुम्ही लोकसभेला जी तुमची हालत झालेली आहे त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती तुमची विधानसभेला होऊ शकते. मराठ्यांचा रोष घेऊ नका, मराठ्यांचा आशीर्वाद घ्या अशी आमची सरकारला विनंती आहे. आपण पाहिलं की तुमचं म्हणणं आहे की BJP सरकारनं मराठ्याला किंवा कोणत्याही समाजाला आरक्षणाचा मुद्दा लांब ठेवला आणि कोणत्या प्रकारचं आरक्षण दिलं नाही, नुसतं ना दिलं, त्याचा फटका लोकसभेला बसला असं तुम्हाला म्हणायचं. हीच परिस्थिती राज्यसभेला म्हणजे विधानसभेला राहील का असं तुम्हाला काय वाटतं? 100% राहणार. ह्याच्यापेक्षा भयानक ह्यांना रोषाला सामोरं जावं लागलं मराठ्यांच्या, ह्याच्यापेक्षा जास्त.
कारण आत्ता जरांगे पाटलांनी कोणालाही पाडा म्हणून सांगितलं होतं, आमक्याला पाडा तमक्याला पाडा असं म्हणले नव्हते, तरी मराठ्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांना धडा शिकवला. आणि विधानसभेला जरांगे पाटील म्हणतायत की मी नाव घेऊन सांगा की ह्यालाच पाडा म्हणून, मग तर ह्यांचं डिपॉझिट सुद्धा राहतं का नाही ह्यांनीच बघायचं, हुडकायचं, डिपॉझिट सुद्धा ह्यांचं पुढे राहणार नाही. असे काय प्रयोजन आहे का मराठा समाजाकडून की विधानसभेला काही कुठे सीट उभा करायची किंवा काय असं काही नियोजन आहे का? आत्ताचा मराठा समाजाचा पहिला प्रयोग हा होता, ज्याला पाडायचं त्याला दणकावून पाडा, भरपूर मतानं पाडा. आणि ती मराठा समाजाची इच्छा पूर्ण करून घेतली पाडापाडीची. जर पुढे ठरलं की आमचा माणूस उभा करायचा आणि आमचाच माणूस निवडून आणायचा, मराठा त्यात सुद्धा मागं बघणार नाही, मागं हटणार बी नाही, मोठ्या ताकदीनं आपल्या माणसाला निवडून आणणार, ही सुद्धा मराठ्यांची तयारी आहे. कारण आज आम्हाला सरकारनं अर्धनग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी बसायला भाग पाडले, उपोषण आंदोलन करायला भाग पाडले. जर आम्हाला अर्धनग्न अवस्थेमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी बसवत असाल तर आत्ता तुम्हाला आम्ही तुमचा अर्धा पराभव केला विधानसभेला, लोकसभेला सॉरी, आणि येणाऱ्या विधानसभेला आम्ही तुमचा पूर्ण पराभव करू, तुमचा सुकडा साथ मोडू, तुमचा धुळा करू आणि तुम्हाला पूर्ण नागडं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसला नाही. कारण तुम्ही आम्हाला अर्धनग्न व्हायला सांगितलं, ही सुद्धा गोष्ट तुम्ही सरकार लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि मराठा समाज हा पूर्ण ताकदीने काम करणार, जे जरांगे पाटील आदेश देतील तो आदेश शिरसावंद्य मानून मराठा समाज त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार आणि पूर्ण ताकदीने ते काम करणार, यात कुठलीही शंका नाही. पहिलेच की जे चालूचं सरकार आहे त्या सरकारने कोणत्याही आरक्षणाचा मुद्दा असेल, कोणत्याही आरक्षणाच्या मुद्द्याला ठाम भूमिका न दिल्यामुळे त्यांना कुठेतरी फटका बसला असं मराठा समाजाकडून सांगण्यात आलेलं आहे. तुमची काय भावना याबद्दल? माझी भावना अशी प्रामाणिकपणे आहे की दादांनी सांगितल्या पद्धतीने फक्त पाडा आणि हा ट्रेलर होता, पिक्चर तर आम्ही दाखवणार आहोत. परंतु दादांचं त्या ठिकाणचं एक वाक्य अंतरावली सराठी की जी आमच्या मराठ्यांची जी पंढरी आहे त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही एवढ्यात ऐकलं नाही तर आम्ही आता घेणार नाही तर आम्ही देणार येऊ, म्हणजे आम्ही निश्चितपणानं सत्तेत येऊ तुम्ही जर चुकीचं वागलात तर. आणि त्यावेळेस निश्चितपणानं माझा आत्मविश्वास, गेले 25 वर्ष समाजकारणात हे काम करतोय की माझा आत्मविश्वास आणि मी केलेले शब्द किंवा व्यक्त केलेल्या भावना कधीच खोट्या ठरलेल्या नाही. कदाचित जर तुम्ही चुकला तर महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये विधानसभेत एक पाठी लागेल, माननीय नामदार मुख्यमंत्री मनोजदादा जरांगे पाटील अशी पाठी आपल्या सर्वांसमोर ठळकेल. जर तुम्हाला या संकटापासून वाचायचं असेल तर आजच मराठ्यांनी आणि दादांनी पुन्हा एकदा आपल्याला संधी दिलेली आहे. ह्या येत्या 1-2 दिवसामध्ये दादांची परिस्थिती पाहता उपोषण करण्याची फिजिकली कंडिशन त्यांची नाही, तर माझ्या वतीनं तालुका मराठाच्या वतीनं बार्शी सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब असतील, यांना हात जोडून विनंती आहे की काळ कसोटीचा आहे आणि याच्यातून तुम्ही आज जर फेल गेलात तर आयुष्यात तुम्हाला आम्ही कधीही उभा राहू देणार नाही. सरकार हे मराठ्यांचंच असेल आणि मुख्यमंत्री हे म्हणून दादा असतील, एवढं मात्र आत्मविश्वासपूर्वक सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिलं की जो आता लोकसभेला जो फटका बसला आहे असं मराठा समाजाकडून सांगण्यात येतं की आम्ही फक्त पाडा ज्यांना पाडायचं ते असं सांगितलं गेलं, परंतु आम्ही कोणत्याही प्रकारची ताकद पूर्णत्व लावलेली नाही आहे. परंतु जर तुम्ही लोकसभेला हा तुमचा जो त्यांचा जो काय म्हणतात जो ह्यांनी केलेला डाव आहे तो जर तुम्ही समजला तर तुम्ही समजून तो जर आरक्षण त्यांना दिलं तर तुम्ही नक्कीच राज्यसभेला म्हणजेच विधानसभेला तुम्हाला कुठंतरी जागा मिळेल असं यांचं म्हणणं आहे. नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजेच आम्ही सीट्स उभा करू किंवा आम्ही कोणाला पाठिंबा देऊन आमच्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढू आणि जो काही आतापर्यंत निवडून आलेली लोकसंख्या आहे एवढीच ठीक आहे. राज्यसभेला याच्यापेक्षा कमी तुमचा आकडा यांनी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत. आणि मनोजदादांनी आज उपोषण अंतरावलीसाठी या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि बार्शीमध्ये आनंद काशीद यांनी देखील या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं आहे. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत यांचं आमरण उपोषण या ठिकाणी चालू राहणार आहे असं यांची ठाम भूमिका आहे. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.